आज आपण पालकापासून अगदी पौष्टिक आणि तितकाच चवदार असा नाश्ता बनवतोय। अगदी सोपी अशी रेसिपी आहे। तर इथे मी पालक स्वच्छ धुवून निथळून घेतला। पालक चिरून घ्यायचा आहे। तर इथे चिरून 1 वाटी पालक मी घेतला। एका परातीमध्ये पालक काढून घ्यायचा आहे। यामध्ये आता कांदा घातलाय, कोथिंबीर घातली बारीक चिरलेली। आता यामध्ये घालण्यासाठी एक वाटण तयार करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी लसूण घेतले, 7 ते 8 पाकळ्या लसूण घेतले, अर्धा इंच आलं तुकडे करून घेतले। यानंतर 1 चमचा धने घेतलेत, 1 चमचा बडीशेप घालायची यामध्ये, अर्धा चमचा जिरं घातलं आणि अर्धा चमचा इथे मी ओवा घातला। याबरोबरच 2 हिरव्या मिरच्या घातल्यात। आता हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। तिथे पहा वाटण तयार आहे। हे सगळं वाटण आता काढून घ्यायचं यामध्ये। या वाटणामुळे चव खूप छान येते रेसिपीला आणि हे जाडसर ठेवायचं आहे, त्यामुळे धने बडीशेप दाताखाली आल्यानंतर खूप छान लागते। यानंतर यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे। ज्या वाटीने आपण पालक मोजून घेतला त्याच वाटीने मोजून इथे पीठ घ्यायचं आहे। अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि यानंतर अर्धी वाटी यामध्ये बेसन घालायचं आहे। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। वाटणामध्ये आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात, त्यामुळे तिखट तुमच्या चवीप्रमाणे इथे कमी जास्त करा। यानंतर यामध्ये मी पाव चमचा हिंग घातला आहे आणि 2 चमचे दही घालायचं आहे। दह्यामुळे रेसिपीला चव तर छान येतेच, त्याचबरोबर रेसिपीला सॉफ्टनेस यायला मदत होईल। इथे आता मी 2 चमचे सफेद तीळ घालते यामध्ये। आता हे सगळं मिक्स करायचं आहे। लगेच यामध्ये पाणी घालायचं नाही आहे। पालकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्याबरोबरच यामध्ये आपण कांदासुद्धा घातला आहे, त्यालासुद्धा पाणी सुटेल। त्यामुळे आधी हे असं मिक्स करायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आपल्याला यापासून थालीपीठ बनवायचं आहे, त्यामुळे सैलसर असं पीठ मळायचं आहे। यामध्ये मी पाव चमचा हळदसुद्धा घातली रंगासाठी। तर इथे पहा पीठ मळून घेतलं आहे मी, असं सैलसर पीठ मळलं आहे। आता याचं आपण थालीपीठ थापूया। तर इथे मी पहा ओल्या कापडावरती पाणी लावून घेतलं आहे। यावरती आता या पिठातला एक गोळा घ्यायचा आहे। इथे मी आता मोठ्या आकाराचं थालीपीठ बनवते, त्यामुळे मोठा गोळा घेतला आहे। तुम्हाला मुलांच्या टिफिनसाठी जर द्यायची असतील तर छोट्या छोट्या आकाराची तुम्ही थालीपीठं बनवू शकता। हाताला पाणी लावायचं आहे आणि अगदी पातळ असं हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे। थालीपीठ जितकं पातळ असेल तितकं ते छान असं आतपर्यंत भाजलं जातं आणि छान खुसखुशीत होतं आणि खाताना कच्चं लागत नाही। सैलसर पीठ असलं की थालीपीठ अगदी पातळ असं थापतासुद्धा येतं। थालीपीठ थापून झाल्यानंतर यावरती जे हाताचे ठसे दिसतात ते दिसू नयेत आणि ते व्यवस्थित असं एकसारखं सगळीकडून भाजलं जावं, यासाठी असं हात फिरवायचा आहे। यानंतर तेल सोडण्यासाठी इथे असे मी होल तयार करते आणि आता आपण हे थालीपीठ भाजून घेऊया। तर इथे मी तवा गरम करत ठेवला होता, यावरती थोडंसं तेल घालायचं आहे। आता कापडासकट असे थालीपीठ घालायचं आहे आणि अलगद हे कापड काढून घ्यायचं आहे। जे होल आपण केले त्यामध्ये सुद्धा असं थोडंसं तेल सोडायचं आहे। तुम्हाला इथे तेल जास्त वाटत असेल तुम्ही तुमच्या प्रमाणे कमी जास्त तेल करू शकता। एका बाजूने भाजल्यानंतर आपण हे उलटून घेऊया। पाहू शकता अगदी मस्त रंग येतो थालीपीठाला, दिसायला सुद्धा खूप छान दिसतंय। खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे। यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची पिठं वापरली आहेत, त्याचबरोबर तुम्ही यामध्ये भाज्यासुद्धा वापरू शकता। इथे मी फक्त पालक वापरला आहे, तुम्ही गाजर वापरू शकता, मेथी असेल तर मेथी वापरू शकता। दोन्ही बाजूने छान खरपूस असं भाजून घेतल्यानंतर पहा इथे थालीपीठ तयार आहे। काढून घेतलं आहे मी। दह्याबरोबर, लोणच्याबरोबर किंवा टोमॅटो केचपबरोबर सुद्धा खूप छान लागतं हे। मुलांच्या टिफिनसाठी अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होईल अशी रेसिपी आहे। काहीच पूर्वतयारी या रेसिपीसाठी तुम्हाला करायची गरज नाही आहे। पहा अगदी
मऊ होतं आहे थालीपीठ, अजिबात कडकडीत होत नाही. दिवसभर हे तुम्ही टिफिनला जर दिलं तरी दिवसभर हे असंच छान सॉफ्ट राहील. तर ही मस्त पौष्टिक, चवदार आणि झटपट होणारी सोपी अशी नाश्त्याची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.